आता तुझी आई शुद्धीवर येण्याची वाट बघायला नको आणि अस्मिता मॅडमची मदतही नको. म्हणजे तुम्हाला पटलंय ना मी रुचा आहे ते? हा अस्मिता मॅडम, प्रयाग बोलतोय. आता चारूच्या बाबतीत तपास करायची गरज नाहीये, कारण तिने स्वतःच सिद्ध केलंय की ते रुचा नाहीये. हो मॅडम, ती खोटं बोलते. अगं बाबा मला खोटं का ठरवतात? तू आम्हाला आई बाबा म्हणू नकोस. शेट्टी मावशी म्हणत होत्या ना, तेच खरं ठरलं. तू रुचा नाहीस, चारू आहेस, खोटारडी आहेस तू. अगं आमच्या अंगणात विहीर कधीच नव्हती, तर मग तू त्यात पडण्याची भीती वाटण्याचा आणि ती बुजवण्याचा प्रश्नच कसा येतो? हे बघ चारू, आता मी पोलिसांना बोलावण्याच्या आधी इथून निघून जा. अहो पण तुम्ही पोलिसांना कशापायी बोलवताय? कारण तू रुचा असल्याचं खोटं सांगून या घरात शिरली. या घरातल्या संपत्तीवर डोळा आहे तुझा. नाही, आणि पोलिसात द्यायचं असेल ना तर या नेहाला द्या, कारण ही रिची खोटी आठवण हिनच मला सांगितली आणि मी बी हिच्यावर विश्वास ठेवला आणि तेच मी तुम्हाला सांगितलं. नेहा, तू हिला खोटी आठवण सांगितलीस? हो. अगं पण का? कारण हिला इथलं काहीच आठवत नाहीये आणि ही कोणाच्या तरी सांगण्यावरून आपल्याला सांगते. हे सिद्ध करायचं होतं. आणि आई, आधीच्या गोष्टी काही स्वतःच्या मनाने नाही तर रामशरणने जसं सांगितलंय अगदी तसंच सांगते. काय? रामशरणच्या सांगण्यावरून? हो, माझा हिच्यावर विश्वास बसला असं दाखवून दिलं आणि त्याने हिला इथे आणण्यापूर्वी काय काय सांगितलं ना हे सगळं कळलंय मला. भोळेपणाचा आव आणते पण आतून खूप पोचलेली मुलगी. अगं काय म्हणू तुला, रुचा की चारू? अगं ही नेहा सांगते ते खरं आहे का? सांग ना, बोल ना काहीतरी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.